मग आता आवाज काढ. चुकलं ते मग तिला सापडे ना तुला. हा भांड्या चुकली पळ आता. आवाजच आहे ना खरंच. बच्चा इकडे मध्यभागी जंगलाच्या. कोण कुठे गेलंय काही तपास नाही. नमस्कार मंडळी, मी मोहन आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मोहन घोडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. होळीसाठी गावाला आलेलो आहे आणि आता आपण रानमेवा आणायला जात आहे रानात आणि ग्रुपसोबतच जात आहे. आपला पाठीमागचा आपला ट्रेक बघितला असेल नाईट कॅम्पिंगचा, तोच ग्रुप आहे. रोडना तिकडे गेलो मग म्हणा पो आंबळा गँग आहे. आता आपण रानात मध्ये जाणार आहे रानमेवा खायला. काय भेटणार रे आज? काय रे आंबळा आंबळा भेटणार आहेत. रानमेवामध्ये सीझन चालू आंबळा आहे. तावना काय भेटेल ते भेटेल. काय रे तू नाव नको सांगू, भेटतंय का नाही भेटत ते नाही माहिती आपल्याला. हा. त्या नशिबावर डिपेंड. चला गेलो पो. हा, गेलो बघणार आहे. इकडे हा नाही तर काय दाखवणार. सुनील, इकडं किसन, इकडं काशीनाथ. अरे हाय करा ना काहीतरी. हाय गाईस, मी सुनील. इकडं अर्जुन, इकडं पप्पाची आता इकडे दामू. तर असा आपला आता हा ग्रुप आहे. आता भटकंतीचा आता भन्नाट असा व्हिडिओ ब्लॉग आपला होणार आहे आजच्या या दिवसामध्ये. आमच्या फटफट्या इकडे पप्पाची चप्पल आहे, इकडे पण पप्पाची दिसते. नाही हे मोठ्या बापाची आहे का? अरे ते सामानाला भेटायचं झाला पादाची चप्पल घालून चालाय. काय मला खरंच का अर्जा? चला, दुपारची वेळ झाली. आता कसं ऊन पडलंय. आता बघू आता रानात गेलो काय होतंय, किती घाम निघतंय आता, किती काय भेटतंय. हा, सगळे दाखवले. चला आपण चष्मा देत नाही याला परत पिटाल आहे. पुढे चालली आहे ती स्प्लेंडर गाडी. आणि आम्ही पाठीमागे तिघ जण. म्हणतोय का चला मग. हे बघा, हे चौघे जण इकडे. हे चौघे जण इकडे आहे ना. हाय गाईस. हा घ्या पुढे आणा लवकर. रस्त्यानं गावाकडे आले म्हणले आता कोणी भेटत राहणार. किती पैसे दिले ते पण रानमेवा काही भेटला नाही पण अजून आपल्याला. मला आठवत गाडीवरचं पण रस्त्याच्या कडेला दिसलं पाहिजे ना. बाजार करायचा होता रस्त्याचा वरून दुकान कुठं तरी म्हणून ब्लॉग टाकले मला बनवायला आला. आता मग काय ब्लॉग बनवायचा असा इरादा काही नव्हता नाही का. पण काय विषय जरा 4 लोक पाहतात. आंबळा टांबळा टांगळा आंबळा टाकला नाही. आंबळा नाही भेटला तर कारवांदा का आतापर्यंत कोणता रानमेवा दिसतोय आपल्याला? आतापर्यंत करवंदा जांभळा पण नाही आले. जांभळा दिसलेत का पण? हा टोल नाका आलाय. टोल नाका आलाय. टोल नाका आलाय का? नको चालू घरी घरी चालू. जाऊ का इडलास गावच ती हा चला. कुठून गाडी आले पाहिजे लाडवा समोरून गाडी आली तिला आडवा म्हणतात. कशी मला कोणी काय म्हणणार नाही. आपल्या गावची ओळखीच नाही. अरे त्या टोल नाका आला. त्या टोल नाका आला. काय चष्मा लावतो तू काढून. अरे मी म्हणला बस म्हटलं जाऊ दे इथलं गावचा ते चालू घरी. म्हणता जा मग. म्हणा जा मग. तुला ओळखी ना तुला मी सांगितलं असं नका मी इथलं लगेच. हा म्हणला सुने आला जाऊ द्या असा डायरेक्ट आमच्या तर बाउंड्रीत वाटाना ओळख याला टोल ना केच ओळखी ना झाला आयटम असेल तर फोन येऊ.
तर आपण आता हे कायच्या ऑनलाईन नाही चलत तिथे चलत आहे कुठं त्याला हॉटस्पॉट या इकडे याला रेंज आहे का मायाला मायाला आहे ना स्टॉप आला ना जीव आहे ना सुने स्टॉप आला का हा स्टॉप आला सध्या अर्जुनच्या घरी पोहोचलेलो आहे आम्ही अर्जुनच्या घरी आले आता हा. गाड्या बिड्याला तोंड बीड देतो आता तर घ्या तुम्ही हेडी पुन्हा अर्धा बरं ना पाणी आणू का बघ कोण कोण हा त्याचा घर दाखवा जरा शेत बघ अर्जुनचं इकडे शेत आहे, इकडे शेत. पुढं काही लागवड केलं काही शेत लागवड केली अजून आंब्याची झाड आहेत सुट कॅश नाही मोठं कर ना आंब्याची झाड दिनार पाणी भरायला लागेल त्याला पेरूचं झाड आहे बघ इथं. ते पोरा दाखव पोरा गुलाबाचं. गावची पोरात म्हणा बघा हे गावाकडचं जीवन हे काय जायचं ना कसं आहे हे लहानपण असंच करा अर्जा किती रे भारी. शेट. हा? हे शेट अरे पण असं लहान अर्जुन. किती भारी. आपण शेट. काढले दादा पप्पा कुठे गेला रे पप्पा कुठे गेलाय हे यार डबल ब्लॉग शीट मध्ये घे. येईल मी एक शीट घे ना. दे ना तू गप हे काय म्हणते ब्लॉग अर्जुन ऑनलाईन नाही इथे चलत नाही गावाला अरे मग म्हणजे आपण दुकानात आलो का हा? दुकानात नाही ना घरी आले जीवाचा नेट चालत का तिथे अरे, आपण उधार घेऊ रे नाही चालला तर त्याला येतं घेऊ ना आम्हाला आता जायचं की नाही आहेत का ए अर्जा तुला एक प्रश्न विचारायचा राहिला ते जाऊ दे एक प्रश्न आहेत का विचारायला सांगा होता. ते नाही तुझं घर आहे हा घराच्या पुढे खांबळे ठीक आहे मान्य पुढे लाईट आहे वरती खांबाला ते दे तारल दगड कशाला मानलं अरे आमच्याकडे पावसाळा लय वारा झाला आहे हा एकाला एकटंच होते ना मग ते येवत आहे वारे नाही जावं. एकाला एक लढते ते आणि मग जाळ झाला का वायर टच होते का म्हणून ती घरगुती तो हे लावलाय त्यानं शोध लावला शोध लावले ते कसं आहे शोध ते गावाकडे लय बेकार शोधला शहरामध्ये काय नाही डायरेक्ट चेंज डायरेक्ट नवीन हे जस्ट आताच केले ना तू पाठीमागच्या आठवड्यात आलता तू कष्ट केले होते इथं नेटवर्क गेला काय का वाटण सांग हा घ्या कसं केस वाटाणा. कसं झालं पाहिजे बरं इकडे लागवड आहे का आणि कांदा बस पाहिलं एकच नंबर. लसूण आहे कांदा लसूण आहे आई येईल बघ माझ्या. हे तिकडे ती बैल ती कोणच्यात तिथे झाडाखाली आमच्या इथे करायला गेले असतील तुमची चरायला गेलेत का लय एकच ए, नंबर. शेट पान प्यायचे का चांगल्या ठिकाणी घर आहे बरं का खरंच बघ ना इकडे सह्याद्रीचे कशी डोंगर रांग आले इकडं आणि मध्ये मस्त घर आहे एक नंबर गावाकडचं सुकून एकच नंबर शेत दाखवायला आलं नाही आपल्याला इकडं तुम्हाला पण दाखवतो बघा कधी आले अर्जुनच्या लग्नाला तसं यायलाच लागणार आहे हे बाबू आंब्याला बारा आलाय आंबे कधी येणार आहेत तू कुठे घेऊन चालाय काय विषय आहे अर्जा हा त्याचा काय विषय हे काय कशाचं फुले रे बिजली बिजली म्हणजे मराठीत काय म्हणतात बिझनेस म्हणतात ना बिझनेस म्हणतात ए बाळा तुझं नाव सांग ना कितवीला आहे तू पहिलीला आज सुट्टी का शिमगा आणि तुझं ऋतिक तुला पण सुट्टी का आज मग होळी पेटवणार का संध्याकाळी हा उद्या आज नाही का मग चला मग आपल्या रानमेवा खायला जायचे रानामध्ये आंबेड पिकतात का आता मग चल ना आम्हाला माहिती नाही कुठं माहिती आहे का तुम्हाला हे इकडं कर म्हणा मालक तुम्हालाच आलाय नाही माहिती मालक आलाय म्हणा बघा इकडे हा हे मला ते गहू इकडे काय मला माहिती. ते वरती दोन इकडे माहिती का अरे मीच घरी येत नाही ना नाही मला ते पण मी जरा गावाला नाही ना राहत आता गावाला नाही राहत का हा त्याच्यामुळे माहिती नाही इकडे खाली दाखव तुझं आहे ना ना हा इकडे खाली दाखव हे ओंबे करायचे का इकडे खाली दाखव ना इकडे शेत दाखव मग हा ते दाखवलं ना खाली इकीला दाखवला का ते किल्ला दाखवलं सगळं दाखवलं तर आता घरात आलोय आपण आपली बाकीची गँग पुढे बघू आतमध्ये गेले लागेल आतमध्ये असं घर हे अर्जय हे वासरू कोणचे रे आमची जागा म्हणजे सर भारी आहेत रे दाद्या इकडे हे बघ ही काय ना तू ही काय दोनच आहेत ना तू इकडे आतमध्ये इकडे काय चालू आहे काही कळत नाही इकडे बघा कोण कोण बसलंय गपचित आलेत काही सांगितलं पण नाही आम्हाला की तिघ जण आहेत पण आता चेहरा लपवतात काही हरकत नाही मी त्यांची तुम्हाला नावं सांगतो एक आहे किसन एक आहे काशीनाथ आणि एक आहे माऊली असे तिघ जण आहेत पण ते आता चेहरे दाखवते नाही आता लाजले ते जरा धोका दिला आम्हाला
गपचित येऊन खाल्ले, काही बोलले पण नाही, आम्हाला बाहेर ठेवले, आतमध्ये येऊन खाल्ले. इकडे दुसरे रूम आहे अर्जुनचे. इकडं अर्जुनचे म्हणजे जनावरं आहेत आपले गावाकडचे, त्यांच्यासाठी इकडं. तर इकडं जातोय आपण आता. इकडं वासरं गायीची बांधलेले आहेत इकडं. कसे बघतात बघा, डोळे बघा त्यांचे. राम राम, काय म्हणता, निवांत? इकडे पुण्याला राहतो अर्जुन सर. घरी आलेत, मस्त तांब्याना पाणी बिनी प्यालाय. या पाय चप्पल बिप्पल पाहून घ्या. हा इकडे ये गडी. इकडे काशी भाऊ आहे आणि 2 पोर आहेत. हा आता सांगा नियोजन, सांगा वळीचा काय नियोजन आहे का? काय नियोजन आहे? लाकडा टाक, मी सांगतो ऐका. लाकडा बिकडा टाकायची तिथं वळीचा खांबी रोडला, रस्ता अडवायचा. त्या मान राहत आहे आपला वळीचा. पैसे घ्यायचे त्यांच्याकडून, 10 रुपये 5 रुपये घ्यायचं, म्हणा द्या, नाही जाऊन देणार नाही म्हणा. गावातून जाऊन देणार नाही. आणि ते म्हणले ना नाही देणार पैसे, लयच पप्पाला बोलवायचा, देतील म्हणजे पैसे तुम्हाला. माझा पप्पा आहे की पैसे देत नाही म्हणा. तसं नाही म्हणायचं, पप्पा कुऱ्हाड आण रे. हा कुऱ्हाड आण म्हणा. पैसे घ्यायचा बरं का, पण पेक्षा काय तुम्हाला आता उन्हाळी पैसे बिसे घ्यायचं मस्त. आता कोणला दाखवू? हा इकडे आमचे सर 2 शब्द सांगा ना. इकडे दादाबाई आलेला आहे. दादाबाई 2 शब्द सांग, पोराले सांग. वळीचा काय कलर बिलर लावू नका बरं का आम्हाला. हा आणि का आमचे बिल्डर आहेत, बिल्डर सर आहे ना तू मोबाईल आता. तर आता आपण मला जागा द्या बरं का. हा ओके. तुला लागत आहे ना आता काय टेन्शन नाही. बरं कोणाचा कनेक्ट जंगल में जाना है अभी, देखते हैं काय काय टोपी मिलता दे है, तर क्या मला. क्या नहीं. बैठो काय काय टोपी दे ना. बैठो. अयो हे पुढे सर. हळू ड्रायव्हर चला चला येऊ द्या आमच्या मागे. येईल का? चला कौन सा जंगल त्यात चूज करने वाला है ये टोपू नका पता आम्हाला. मालूम नहीं है. माहिती आहे वाढलाय. इधर बहुत जंगल है, इधर सामने भी जंगल है, जंगल है. इकडे शेत आहे का तुझं? हे वरती गाव आहे, हे लवाळ आहे ना. नाही राहत. कुठून आलाय जसे बी, कुठं झालाय का माहित. लांबून चाल करेल वर नांगी. हे बघा इकडे शेत. इथे जायचं का काय ते काय म्हणतात त्याला, शिळू का काय? इकडे बाजरी, एवढी बारी बाजरीच ना अजून. हे तुझंच आहे का हे सगळं दोन्ही वावर? हे का, हे इकडचं. आणि हे कोणचं आहे मग? ते तर माणसं ते एवढी जर खुरपायला आली तर झटक्यात होईल. आपण एवढे गेलो. इकडून जायचं आपण. हे पण मोडून टाकतील बरोबर आहे ते. कुठं हे मी टोपी कुठे ठेवली रे? टोपी इकडे बरं. मला वाटलं बॅग ठेवले का काय. सुनी चल ना. चला आता वावरात चाललेलो आहे आम्ही. वावरात चालले. चौकात चला जरा, शेताची जागे. हा सावकाश रे, गावात जायचे. सटकशे आली. वजक ये वजक. खुरपा घ्या. खरं लवकर गेला असतो पुढे. 7 जण तिकडच्या बसला असतं इकडे आलं असतं. एवढं लवकर मोकळ. मी सापडे होतो ते लाईटच नाही सापडलं होतं पुढे कामा पाडलाय. रात्री आलं दिलं कापलंच ढकलून. खुरपणी चालू आहे, खुरपणी. बाजरी नाही. दगड बरं आहे का? नाही असं काय रे? आंबळा आहेत का? आंबळा नाही रे. आहेत का खरं? पुढं अरे बघ, तुलाच माहिती आहे, आम्हाला काय माहित नाही इकडे. याला माहिती आहे ना. बघतो वाडी मग काय नाही. आल्या का येतील.
हा वरती अर्जुनच्या शेतात आलोय आपण आता. तर इथं अर्जुनची फॅमिली आहे इथं. आपल्याला नाव काय माहिती नाही. अर्जुन आता ओळख करून देईल. अर्जुन सांग. उतर खाली पहिली ती मोठी आहे. कोणती? ही मोठी आहे. नानी. ही मम्मी आहे. या दोन्ही मम्मी आहेत माझ्या. मम्मीला चांगला झूम कर. गेला नाही हे काय. तो एक मोठ्या बाई तिकडे तो उभे तो एक मोठ्या बाई. अशी ही फॅमिली आहे इथं. काम चालू आहे. असे काय करतील ब्लॉगर आलंच म्हणा पाहायला उतरा नाही वावर. बघा इकडे हे सगळे ब्लॉगर आपल्या इकडे. सुनील फेमस ब्लॉगर हा आलाय म्हणा वावरातच उतरा ना. वावरात उतरलं ना. सगळ्यांनी चपला बघा. 1-0 टन मार. कुठेतरी जायला तेवढी गँग सरपंच येतील बरं का तिकडून. केस करतील तुझे. वळल्या येतील ना. हा काय रे वळल्या येतील ना. आली हो. चला निघायचं. हा चला. इथं वर चालला काय केलं. सेकंडचं कामच नाही इकडे. बस ओनली बस. गावच्या लोकांनी भेटते का नाही काय ते कशासाठी माहितीये का तुला? जंगलातले काही प्राणी असतात ते आपल्या खाण्यासाठी ते रात्रीचे हल्ला करतात. दिवसा नाही करते. ते पण चांगले हुशार असतात बरं का. माहिती आहे दिवसा माणसं असतात. रात्रीचं कोणी नसते. आपलं राज्य असतंय मग ते रात्रीचं त्यांचं राज्य. त्यांच्यासाठी हे असं त्यांना काही दिसलं का ज्यांना काही कापड असं दिसणार त्यांना वाटतं त्याचं काही कोणतरी आहे माणूस. जवळ येते नाही म्हणजे आपल्या शेतामध्ये कोणते पीक असतो. गव्हासाठी ते कार्य तांबरं ते रानडुकर ते येते. नको वांद्र पण वांद्र दिवसा येते. काय गाडी पुढे चाल ना. कसे पाहिले तिकडे 4-4 चालेल. 4-4 गाड्या तिथं लावल्या पण नाही जमायला. मस्त पाय पाहिजे. स्टॉप. चला पहिले आणायला आता त्या लास्ट लोकेशन पर्यंत आलो आपण. इथं आपली पार्किंग आहे. इथं अरे अरे इथून उचलून नेऊ चला. इकडे जायचंय आता. गाणी लावले तिकडे आवाज. इकडे पार्किंग करतात. फायनली आपला तिकडे आता मार्केट तिकडे लावले जातात. मध्ये हा छोटासा जोरा आहे आणि इकडे आता वरती आपण जातोय वाटणं. पाणी घ्या. बघा का रे चोर तेच ना. हे नाही पटलं. घे बरं असले हात केलाय. हातात दे ना. किती दिले बघ. पण दिलंय ना. एवढं का पण दिलंय ना. हा जास्त दिलं आता. ही दुसरी वेळ आहे बरं का. हे समोर दिसतंय ना वाईट पाना तो वाईट पाना बरं का. कोणता कडे रे हार जुटे तुला याला बरं का. आग्याचा कडे तुला माहित नाही. मला माहिती माहिती नको म्हण. आम्ही तेच ना आग्याचा कडे आहे ना. वरून जोर आलो किती भारी दिसत. खाऊन घेतो मग बोलवतो. वाघ येईल बर का. काय उठेल काय डुकर उठेल बर का. अरे मग तू सांग ना आंबळा वरात म्हणून. काढ ना मग. अरे का खिच्यात आहे काय माझ्या परत रिटर्न झाले. माझीच आहे जरा रान पाण्याचा ब्रेक झाले आता आपण स्टार्टिंग मधून अजून चढायला सुरुवात नाही केली आपण. चल, जायचं अरे पण ते दिसत पाणी नाही. इथं पिऊन घ्यायचं मग जायचं.
तुला खायचे बाटली संपवली मी काय पिऊ पेपर नको म्हणा होता आम्हाला मला नको आता हे आंबळा खायला तिखट लागत आहे काय झाली वाटली खाली कुठेतरी नको आता मला गेल्या आता पाणी प्यायलंय आहे ना अजून एक वाट नको हे बाटली लागेल का आपल्याला ना कुशाचा भाग पळाले हाती नाही लागणार तुझ्या एखादी माहिती साईडला सापडले ते सापडले काही झाले नाही तर मग तिकडे पण जंगल आहे अरे याला आंबळा माहित नाही तेव्हा मीच पहिल्यांदा आलोय सापडीत जायच्यात आका दिवस जाईल पण सापडणार नाही आंबळा नाही ना आपण इथलं प्रॉपरचा माणूस आलो होतो घेऊन त्याला काय आता वरती आलोय अरे मला वरती आलो म्हणजे फार मध्यभागी आलोय जंगलात त्याला आता म्हणतोय मला माहित नाही त्याला काय म्हणा घंटा माहित नाही तिकड आणि काय गोगल बिगल अरे चला केली पाहिजे खरंच खरंच जर का किसला चला केली पॉइंट आहे हा तिथं त्याला ओळख मला तरी झाला माहिती तरी म्हणाय का रस्ता नाही सोडला हे काय हे दाखव जरा काय हा. रस्ता सोडला नाही म्हणा. मग हेच बघा आलोय आपण हा डोंगर बघा तुम्ही तेव्हा म्हणा तिच्या पार तिथे काहीतरी होत असेल समोर हे सह्याद्री हे अरे कायची फळा जा डोंगर डोंगर हे फळा घ्यायचं ते जंगल हे पुढे फळ हे झालं रे. हे कोणाला माहिती रे आपल्यामध्ये अरे आपल्या आंब्यात ती ग्रुप मध्ये कोणाला माहिती आंब्याला हा आंब्याळात आमच्या गावातली कडे नाही रे आंब्याला नाही ते झाड बघ ना कोणतं आहे झाड आंब्याळ तुला आंब्याळ्याचं झाड ओळखू नाही काय येत हे असं कधी नवस गावाला आले नाही असं होतं बरं का रे वर्षातून एकदा यायचं गाव पाडला तर असता आणि हे थांबा मीच पाडील त्याला आयला जिरून द्यायला पण मी कोण पाडील हो. कोण पाडीत आहे बघा माऊली तो मारला बरं का कशा सरक मायक शॉट राहिलाय सगळं पडलं पाहिजे बरं का सगळं का सगळं 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 या पेरा झाड आहे रे पाड रे या पै कशा सरक डोका फुटेल ना डायरेक्ट बदाम बघ बदाम चायला अरे पडला येत ना एक एकच पडत आहे अरे या पै आपण हाणलं काय कडक नियम आहे रे तुला नाही माहीत पडला एवढं मोठं ते माईक नको पडाय पुढे आहे का माईक नाही पडला पाहिजे द्यायला चला माईक नाही पडला पाहिजे या पै अयो सुनील शूटर इपै खरंच चला फायनल केलं बरं का? आयला सोपा केलाय का अरे नाद नाही करा करायचा. पाडून तेवढी शे डायरेक्ट हार्ड तर पहिला मी आणला होता हा काश्या हे बदामाचं झाड शेवट करूनच आलो एक एक पाडला पार पहिलेच पण आखी पाडली झाडाचं का? जे आंबळा खा रे पोरं आंबळा गावाला आले अशी दलिंद्री राहते आपण सगळे दगड मारत होतो तेव्हा 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 हल्ला झालाय काय म्हणतो हे सडक वाट ना सडक हा काही काय असं ना पण आहे ना तरी मला आता दिसत नाही म्हणून मास्तर, मोहन एका रट्यात काहीतरी बोला. पाडायची ती गोष्ट असली तरी आहे का आपल्याला काही भेटेल का आम्ही चालू आंबा खायला हा या तुला काय माहिती नाही शेटीला काय माहिती नाही त्याच्या नादी लागलोय आणि आम्ही त्याला म्हणा घरी पाट्या नाही तर आम्ही अंगात पाट्या काढायपासून आता पुरी यांची हे करून घेतो एवढी शिरत झाले अरे त्या एवढी दादी, घरी न्यायची का? अरे याला म्हणा गावात कोणची ओळखीत नाही म्हणा शा म्हणा यो तिकडे राहतो पुण्याला म्हणा ती काही ओळखीत आहे का नाही कोणी? वर्षातून एकदा येतो त्याला गावात कोणची ओळखीत नाही म्हणा भावच देत नाही म्हणा वर्षातून एकदा नाही तर आपल्याला घरी येतोय मी. कोण नाही विचार. म्हणून तुला ओळखी ना तर थोडा वरती अर्धंगी कच्चा रस्ता होता तिथून आता तो रस्ता संपलेला आहे आता पाऊल वाट आहे आता हे पाऊल वाट लागलेली आहे आता या पाऊल वाटेने आता वरती जातोय आता आपण आयला कारवांदा नाही रे आले आल्यात बारीकली आले समोर आपल्याला आता झाड दिसतंय हे करून त्याचं झाड आहे फुले लागलेत अजून
आता हे बघ, एवढ्याच जिरली आंबेळ चढायची अजून. आता शिक एक फळ भेटले. आता मग चेहरा लयच काळा पडेल. अजून 15 दिवस लागतील, 15-20 दिवस चेहरा लयच काळा पडेल. आता घाम आला नाही एकदा मग ते पिकायला सुरुवात. तर झाली सुरुवातच झाली. काळा झाला आता. काळ्या म्हणतील मला घरी. आधीच काय नाही चांगलं मजा. अरे पण पुण्याला गेले थोडा बरा कसे राहते. आहेत गावाकडचे लोक? गावाकडे रे काळे मंत्री. हा मग असे गावाला आले, जंगलात आले, काळे ढोस होणार. काळे ढोस कोळशासारखे. हा? आपल्यात नाही बदल होत. आपण हाय तसं. हा बदल नाही होत. पण गावाला आलो, पुण्याला गेलो, हा ते आहे थोडाफार. हा थोडाफार होत आहे. बरोबर आहे ब्लॉगर तो. थोडाफार होणार रे. आता इथं वरती चढून आलो आपण. आता थोडं माळ लागले इथं. हा करवंद भेटले आम्हाला. आणि गँग आल्यात घरी पण रस्त्याला ठेवा. तुम्ही तिथं परत माना घेऊ नका. महत्वाची माहिती मला आंबेळ सापडले का? आंबेळच पाण्याचं हा का? पुढं इकडे का? तुला लागला मला शिकवाय. आंबेळीचं पान हे बघ, झाड भेटलं ना पाहून घे, चमकणारच पान. चल बघा सिल्वर कलर जरा. कुठे कुठे दाखव मला. मी सांगतो लगेच. पाण्याचे राहणार याला काय माहिती. कलर वरती चालेल तर काय? त्या मेहंग्या तिथं काय कध्या नाही कलर वरती चालेल. झाड भेटलं की बघू आता. काशे तुमच्या पाठीमागे नाही येत, पण तुम्ही गेले आवाज देशाल ना. नाही तर खाऊन घेशाल. संपले मग आवाज देशाल तुम्ही. त्या काजू होता रे. काय ते काय माहित. वाट काढावं लागते. लागत पा वर काढला. चाललोय आपण आता. त्याला नाही अरे धरला होता रे मला. कामच कसं धरलं होतं. हळूच धरलं होतं. काजवाची बारी आली आता. प्रेमानं हा कशा अरे पण तू लागलाय कोणत्या नादी? त्यांना आंब्याला खाल्यात का नाही? ऊनही लागलंय, दमही लागलाय. आता काय सांगू, शब्दच नाही माझ्याकडे. टणटणे आहेत का? आमच्या गावाला एक टणटणी दिसणार नाही. एकदम सोपा राहा नाही. नाही टणटण्या नको. काम करून लय वर काढी त्यात कशाला कामाला रामाचा वरून. हो इथे तो झाड नाही. त्याचा झाड होता आतमध्ये चमकणारा. खालून चमकत होती पानानं. नाही रे आम्ही पाहितला ऐकून पाहिजे तुला दाखवतो. कशा लांबून आंबेळ येतोय. तुला करा सांग. बरं वाटतंय. चल लवकर. हा पहिला संपले. तू घेऊन आलता. अरे अशा मागांडा मला वाटत नाही आंबे ते गेलेत ना आवाज द्यायला. लागला रे. हे बघा याचे फुलं आले. पिकतीलच म्हणजे अजून. अरे भेटलं म्हणजे पळा खाऊन घेते. काय वाटलंय आणि कशी पळत चालत. संपून जायचं. चला काय घ्या तुम्हाला बरोबर राहिला तांबळा खाना. ए अरे कुठे गेली? ए जेटा आहे का? आलो आलो आलो. थांबून ठेव. अरे असं राहता येईल. तेच बघत होतो. इथं पायाला लागलं का काय? अशा ना तू मळगाव आहे जरा. हे अशी मळ तरी खाव. हा ते आतमध्ये जमीन सारखे चालत बरावशी. काय रे का अशा खायला नाही तो. असं चारही बाजूनी जंगल आणि मस्त असं सावली आणि कडक असा उन्हाळा दुपारची वेळ. असं सुकून कुठंच नाही खरंच. ए कुठे आहे? हे कशा ऐकून जा आपण. असा ऐकून ना असा वरून चढवी. चढा म्हणजे आवाज कोणी दिलता? हे वरनी टेकणार आता सापडलं. मला माहिती भेटते. कुठं अरे इथं वरण असा टेकणार धोका दिला ना? धोका दिला ना? भयानक धोका दिला. एवढ्या मैदानाचा आंबेड राहू शकत नाही. आतली तर ठेवणार आहे नाही. शेळकर हे बघा ते तिकडून चालेत वाटा ना आणि हे इथून चालेत.
तर मला चढायचे पाठीमागं ठेवलंय कुठून जायचं आता? मी काय चढणार नाही का जायचे इकडून गेलं तर मग जायचे असं असं आंबेडगावाला तर भारी होईल. गावाकडे कारण आता काय ना म्हणजे पाणी आता असं ट्रेकची आपल्याला सवय आहे. हा काय खरं नाही. हा गड आहे ना कलर वरती आला होता, म्हणतो ते इथं झाड आहे, तिथं झाडच नाही भेटला. हा? झाडांच्या गर्दीत हरवला. आता येऊन बसले मस्त टेकडाला, इथे येऊन बसले मस्त जुऱ्याला. तू कलर सांगूच नको आता, कलर सांगूच नको. जवळ जवळ जाऊन बघू आपण. दिसत नाही दिसत नाही ते मला जाऊन आले. हे समोर बघा काही सह्याद्रीचे डोंगर रांग दिसते आपल्याला, आणि खाली जंगल, तेच आहे काय त्यात तुम्ही आणि खाली दिसतंय ते लवाळ 2 नंबर. तोच मग कोणत्यातला आले मला विचारताय तू जांभळा कुठं कसा झाले कोण? कोण नाही रे? आंबळाचं मला हा ना? माहित नाही का ते? तू सांग कुठं कुठं आंबळा तुमची हा ते आपण तू याला संदीपला वाचकवला होता त्या वाटाना खाली आला का तिला मध्येच आहे. हे बघा इकडं माहित नाही रे असे आंबळा. पळतात इथून वर. ते आपलं माहिती का तुला वाट नसली ना तरी वाट काढते. काही दिस का नाही गेलो असतो काय हा मित्रांनो, आम्ही आलो आंबळा खायला. हा कुठं आलोय? आंबळा काय भेटलं नाही. कुठं आलोय आपण? कुठं किंडीच्या जवळ आले पण अजून काय पोहोचला नस. किती लांब आहे अजून किती नाही. तिथेच जिरली आमची. बघा ना किती वर आलोय आपण. खालून खाली दिसतंय, खाली तळापासून टोकापासून वरती आलोय. मला तरी गवत गावात ते झालं रे मग. इकडे विश्रांतीसाठी ब्रेक घेतलाय परत एकदा. किती ब्रेक घेत येतं पण आंब्याला काय अजून दिसले नाही. काय सांगतोय या लवडीच्या नादी नका लागेल. ह्याच्या ना तिथे गुराचा काय केलं चला. हा त्या बाजूला कुठं ते बघा ना, कुठं दाखवते दिसले का? हा दिसत का? हा बघ इथे इथं दिसते ना व्हाईट व्हाईट इथं समोर. चला उधारी उधारी लय लांब होत आहे. असं असं जाऊ आणि असं असं येऊ खाली. उडून जायचं असं असं जाऊ आणि तिकडून असं असं येऊ. अरे खाली त्याच्या ऐवजी ना हा त्या दुऱ्यानं शिरपुजापर्यंत जरी गेला असतो ना ते 2 पॉइंट माहित होतं तिथं, नाही तर मग तिथून एवढा काय गुखाच होता. राजू रोज जाऊ गुखाच होता नाही ना बा. हे इकडे दिसतंय हे करवंदीचं झाड, आणि हे दिसतंय हे तोरण. अजून त्याला फुलं आलेत, अजून टाइम आहे त्यांना यायला. अजून आंब्याला काय भेटली नाही. किती चलवलंय खरंच. दाम्या पुढच्या वेळेस आहे ना आरजेच्या वाटण नाही जायचं. फशीत आहे खरंच, फशीत आहे खरंच फशीत. झाडच नाही. बरं मी काय म्हणतो, थोडं झाडच हातभार लावा ना जरा. मग काय आता काय काय एवढा नाही काय नाही, हलकंच आहे पण ते जरा वेगळीच फिलिंग झालं. गरम झाल्यासारखं झालंय. आता कसं मोकळं नॅचरल हवंय. आता मोकळं वाटतंय. हे ते 2 कुठे गेली? सुन्या ब्लॉगर कुठे गेला? सुन्या 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 कुठं आवाज येत रे? आपली गाणी चालू आहेत ना? कुठे थांब तुम्हा जुना मित्र त्याच्यात नादी लागून आलाय बरं का. दामू येत नव्हता. अर्जुनच्या नादी लागून इकडे आलाय. आता कसे बरोबर बोलला. ते आठवून गेला त्याला अंडे. आता जोरा लागला इथे. इथं म्हणते पाणी पाहिजे तू. हा गाडी पंक्चर झाली का नाही बघ. त्याला विश्वास बसला नाही तुझं अजूनही, पण तो आंब्याला झाड दाखवलं नाही तू त्याला. गाडी पंक्चर झाली. आपलं चुकलं बरं का. प्रॉपरचा माणूस घेऊन यायला लागतो कोणतरी, पोर किंवा कोणतरी. हा मग तू कुठले? प्रॉपरचं नाही मग तू कुठले? तिकीला गावचा. एवढा टाइम आपण फिरत नसतो. आपल्या आतापर्यंत पिशवी भरली असते अर्धी. हा दामू तू अजूनही सांगतो बघ. परत जायचं ना. परत जायचं नाही.
हे गावचंच आहे, ते नाही हरवणार आपल्याला माहिती आहे. अरे ते घेऊनच येणार. खरंच तुम्हाला सांगायचं राहिलं बरं का, काशीनाथ आहे ना संगमनेरला होता तिकडं, त्याचं काय पर्सनल कामात तिकडे झोपत होता. अर्जुनने त्याला पाठीला कॉल केला, आंब्याला खायला जायचे. केलता ना? या वयाच्या नादी लागून मी इथपर्यंत आलोय. इथपर्यंत आलाय. काय माहित नाही. आणि त्यानेच केलता ना कॉल तुला. अरे पाटीलला म्हणतो तू निघून ये. 3 वाजता फोन केला, मी जॉब मोड केले वरून. आता या जेट्याला काय माहित नाही. इथे येऊन म्हणते मला झाडच नाही माहित म्हणते. मला बोला काय राहिलं. हे पटलं नाही आपल्याला. नेक्स्ट टाइम आहे ना नियोजन दुसऱ्याच्या हातात द्यायला पाहिजे. आपला ग्रुप मोठा आहे. हा लय लय मोठा नियोजन करणार आहे लय. इथं पण इकडे वर दिसतं ना आपल्याला जंगल, बघ ना इकडून असं जायचे कड 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 ना. कुठं वाटत आहे मी बोल नको माझं तुला बोलायचं. तुम्ही कलर बघून सांगूच नका तुम्ही. कोण झाड आहे ते मला नंतर माणूस फक्त तिथपर्यंत चालावं. चल चालू. आता आपण खालच्या बाजूने चालू आहे आणि ते तिघ जण वरच्या बाजूने गेले. म्हणजे कसं सोबत असलं ना झाड सापडणारच नाही तुम्हाला. आंब्याचं भेटणारच नाही खायला. आणि ते खायचं जाऊ दे, झाडं दिसणार नाही तुम्हाला. त्यामुळे आता त्यांना तिघांना वरती पाठवलं आणि दोघे जण तर गेले ते सापडायला. 1 तास झालं गायबच आहे. आणि आम्ही दोघे जण आता इकडे खालच्या बाजूला बघतोय आता भेटतंय का नाही. तर जंगलातून चाललोय पण ना वर. हे बघा अशी झाडं तिकडं तुम्हाला दिसतंय का कुठं सांगा. आम्ही चालूय बघत, दिसले तर आम्ही पण सांगू, तुम्ही पण सांगा आम्हाला. हे कोणते हिरड ना, हिरड म्हणते तिला. हा सादड. सादड म्हणजे सादडा नाही का सादडा म्हणजे झाडे फळ असते का कोणतं त्याला. आणि याला काय म्हणतात, त्याला साबर ना. साबर साबर. आपला सुनील ब्लॉगर आहे ना, त्याचा इकडे बघितला होता. याला काय म्हणलं होतं माहिती का त्याला, त्याला नावच माहित नव्हतं. साबर का डाबर काय ते तेच ते आता भेटलं का आपल्याला. बघत बघत जावं लागेल. करवंदीची झाडे भेटतात आपल्याला, पण दुसरी झाडच नाही भेटते अजून. इकडे तिकडे बघावं लागतं तरच भेटेल आपल्याला. आता अरे नाही ना भेटला, पण संध्याकाळी करूच आपण. उळा आणू ना. हा उळा आणि परत गहू पण आहेत ना. ते गव्हाचं ते काय करतात ओंब्या ना, ते करू वाटलंच तर. ते करू, उळाही करू. ते येते का बनवतो पण तुला. इकडे जायचं ना वरती. आतेच्या मार काट असू दे ना, आपण वाचून जाऊ. काट्याची झाड कशाच गेले रे. हे आंब्याचं झाड आहे का. तसं दिसलं होतं इथं, पण ते वेगळे. अरे आंब्याळ्याच आहे, पण त्याला आंब्याळ नाही येत. हा हे समोरच हा छोट मध्ये वरती पण झाडावर पण येतात. चल मग रस्ता नाही. मग आता आम्ही गुतलो आता, रस्ताच नाही. रस्ता काढायचा नसला तरी चल इथून वरून जाऊ. चल जरा जंगल
हा चल, रस्ता नसला तरी काढायचा. हा कसं वाटतंय ना बाहेर उन्हात मोकळं मोकळं चाललं होतं ना, इतकं कडक ऊन लागलं होतं ना. वाघ नाही येवले कुठे इकडं खरंच का काय? अरे तुम्हाला आधीच घाबरून जाते, मला पुढं काढलंय. त्याच्या मार कुठं हाय का? सुन्या मध्यभागी जंगलाच्या कोण कुठे गेलंय काही तपास नाही. ते एक पिक्चर बघितलं खरंच, असे जंगलामध्ये जाते तर ते अटक म्हणजे अटक होणार असते, मारते माणसाला, असंच आवाज काढते ते ठरवून जाते. तसं आपलंय का? हा मग आता आवाज काढ. चुकलं ते मग तिला सापडे ना तुला. हा भांड्या चुकली पळ आता. आवाजच येई ना खरंच. बरं चल इकडे जाऊ चल. निघून गेली तरी आपलं हा मग काय टेन्शन नाही. कसं नियोजन मध्ये आलोय आम्ही, टेन्शनच नाही. ते जाऊ शकत नाही वापस, गाडीपर्यंत जातील. हे ना हे बघा, हे झाड बघा किती मोठं आहे. सांबार असतं ना त्याला ते शिंग असते, त्याचे मोठाले शिंग असतात, ते असायचे झाडाला. ताशीत येत का बघ, तासले बाहेरचं काढलंय बाजूला. सीआयडी बघितली का तशी कशी शोध लावित, तसं आपलं आंब्याचा शोध लावणं चाललंय आता इकडं. कशी बघतात बघा, काही तिकडं काही तिकडं हात लावून बघत आहेत, त्यांना झाडच माहित नाही. बिळांचा शोध लागला की नाही यासाठी तुम्हाला भाग 2 बघावा लागेल. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे 2 भाग केलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. Like, comment, and subscribe.